गरीबाचा आवाज आहे, आवाज गरीबाचा. हो ना, खरंच जे मनापासून बोलतात ना तेच बोलतात. अशी नाही आम्हाला पैसा घेऊन मी काय बोलू शकतो, काय बोलू शकतो का? तुम्ही पण घेता का? रोहिणी शिवाजी कातकडे, मी धुळाभांड्यांची कामं करते. रॅशनवर शिधा मिळाला तर उत्तमच आहे, नाही मिळालं तर मग काय लोक आम्हाला देतात, घर कामं करतो त्याच्यावरच आम्ही भागवतो. कारण महागाचं एवढं परवडत नाही ना घ्यायला पण, कारण मी एकटीच बाई कमवणारी आहे. पोरांना कधी कामं असतात नसतात अशी गोष्ट आहे. नोकऱ्या तर राहिल्या नाही. ती पाठवा, उलट चांगलं आहे ना, गोरगरिबांना काहीतरी मिळेल खायला प्यायला पोराबाळांना, बाकी काय. आनंदाचा शिधा पण मी तर म्हणेन आणि रेशनच्या बाबतीत सुद्धा म्हणेन. माझ्या आई जिथे घेते ना तिथे रेशन पण इतकं म्हणजे गरीब खातो म्हणून ते असं घाणेरड्या क्वालिटीचं देणार वगैरे ते पण नाही दिलं पाहिजे त्यांनी. आणि नुसतंच रेशन देऊन ते 4 किलो 2 किलोने पण काही होत नाही माणसांचं. माणसं आता तुम्ही बघतायत त्याच्यावर त्यांना आता आनंदाचा शिधा देतात माणसं आशेवर असतात, तो पण ते देणार. त्यात पण काही वस्तू चांगल्या नसतात. येतात ते पामोलिनचं तेल देतात, बघितलं मी ते पामोलिनचं तेल. तुम्ही बघितलं आता पिवळं सगळं असतं, बघितलं तुम्ही पण बघता ना. माणसं दिव्याला वापरणं, खाण्याच्या वापरण्याच्या लायकीचं नसतं ते. मग जर तुम्ही लोक चांगलं खाताय, मंत्रालयात बसून चांगलं खाताय, 10-10 रुपयात प्लेट खाताय तुम्ही, 10 रुपये पण नसेल मला तर वाटतं, मग तुम्ही गरिबाला पण द्यायला पाहिजे ना. आनंदाचा शिधा आता तुम्ही 2 वर्ष दिलं, मागच्या वर्षी पण नाही दिलं. मग माणसाला तेवढं जर काहीतरी असतं मग तुम्ही बंद केलं की माणसाने गप्प राहायचं, गरिबाने काही बोलायचंच नाही. तुमचं चाललंय, तुमचं सगळं चांगलं, गरिबाकडे लक्ष नाही. मला तेच म्हणणं आहे की तुम्ही आणखीन उलट चांगलं काहीतरी सुधारणा केल्या पाहिजे. जेव्हा अगोदरच्या काळामध्ये मी लहान होती ना तेव्हा तरी रेशन भरपूर मिळायचं. आता हे 5 किलो एका माणसाला पुरतं का ते जरा मी तर म्हणेन मोदींना विचारा, तुम्हाला पुरतं का एका माणसाला 5 किलो पुरेल का सांगा मला. मग 5 किलो धान्य एका माणसाला काय पुरेल सांगा तुम्ही. आणि ते पण ते क्वालिटीचं पण नाही आहे. तो भात शिजवला ना, तांदूळ भिजवले ना वर तरंगतात. आम्ही स्वतः बघितले, मी पण आता घेऊन जाते. ते तांदूळ भाकरीच्या पिठासाठी वापरायचे योग्य आहेत, खाण्याच्या योग्य नाही आहेत. गहू पण बघितलं तर चपात्या ना अशा कडक कडक होणार, त्यात दुसरे मिक्स करणार तेव्हा तुम्ही खाऊ शकता. सरकारने जरा डोळे उघडे ठेवून गरीबाकडे पण बघावं. हे सगळं काही महागड्या लोकांसाठी नाही चाललंय ना. पैसेवाले लोक तर भारी घेऊन खाऊ शकतात, गरीब माणसं नाही खाऊ शकत. ते लोक आता हे आता काही बायकात घर कामं करतात, काही करतात. हा तर प्रॉब्लेम पण खूप आहे की तुमचा सर्व्हर सारखा डावून. सह्या घ्या ना तुम्ही, सह्या घ्या ते काय. आणि रेशन 5 किलो रेशन देण्यासाठी 5 किलो रेशन देण्यासाठी अंगठा पाहिजे, वोटिंग करण्यासाठी अंगठा नाही लागत. हे पण आहे ना, तिथे तुम्ही अंगठा घ्या ना माणसाचा वोटिंग करताना. इथे तुम्हाला 5 किलो धान्य तुम्ही भिकारल्यावर का देणार, त्यासाठी तुम्ही अंगठा घेणार काय. आम्ही एवढे पण लाचार नाहीत तर कमवून खातात माणसं. तुमचे 5 किलो धान्य तुम्ही लो क्वालिटीचं देणार, त्यासाठी माणूस नाही एवढा लाचार नाही आहे माणसं. आमचं मत एवढं पण क्षुल्लक हे नाही आहे ना की तुम्ही त्याच्यावरती बसणार 5 वर्ष राज्य करणार आणि नंतर तुम्ही ढुंकून पण बघणार नाही. रस्तेसुद्धा बघा तुम्ही, इतके आत्ता मी आले ना, काल माझ्या कमरेला एकदम हे झालं ऐकून नाही तर. म्हणजे तुम्ही नुसतं गरजेपुरतं तुमचं चाललेलं आहे. आता तर मला तर वाटतं हे यांचे युद्ध जे चाललेत ना, इकडचं भाजपचा इकडे तिकडे, तेव्हापासून तर गरीबाकडे अजिबात लक्ष नाही घ्यायचं. आपलं नाव काय? माझं नाव नैना शिर्के. आमची हीच भावना आहे, जसे पहिलेसारखं सरकार प्रत्येक वस्तू राशनवरती द्यायची. काँग्रेसच्या राज्यामध्ये A to Z वस्तू राशनवरती यायचा, BJPच्या राज्यामध्ये काही येत नाही आहे. म्हणजे दिवाळी झाल्यावरती फराळ तुम्ही पाठवताय, मग तो फराळ घेऊन काय फायदा. तर की आम्हाला दिवाळी झाल्यावरती सण करायचा असेल मग दिवाळीचा अर्थच काय. माझं एकच म्हणणं आहे, दिवाळीच्या पहिले गुढीपाडवाला द्यायचे, तेही बंद झालं. यावर्षी कोणालाच मिळालं नाही. आता दिवाळी तुम्ही देणार त्याची खात्री काय. आणि प्लस शिकलेला माणसा तुम्ही अंगठा लावायला काय जात आहे. जिवंत माणसाला तुम्ही KYC लावायला सांगताय, त्याचा मृत्यू दाखला त्या KDMCला पोचला आहे का नाही ना. मग तुमच्याकडे कसा तिथे KYCचा अर्थ काय असतो, माणूस जिवंत आहे की मेला आहे. पण जिवंत माणसाला तुम्ही मारून टाकतायत, त्याचा अंगठा येत नाही, त्या राशनवरती नाव येत नाही आहे. आणि प्लस काँग्रेसच्या राज्यामध्ये पावती व्हायची, एवढे धान्य एवढे सामान मिळाले. आज अंगठा लावून आम्हाला पावती मिळते आहे का, राशनवर नाही मिळत आहे. ही कोणाची चूक आहे, BJP गव्हर्नमेंटचीच चूक आहे ना. तुम्ही नियम पाळता पण त्या नियमच्या हिशोबाने तुम्ही
काही घेत नाही, गरीबाला फक्त त्रास देता तुम्ही, बाकी काही नाही. आज पांढरे कार्ड, केशरी कार्ड आहेत, 10 कार्ड तुम्ही घेऊन टाकलेत, पण त्या कार्डाचा काही फायदा होत नाही. एखादा केशरी कार्ड घेऊन सरकारी हॉस्पिटल गेले ना, औषधही मिळत नाही.